नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या तासाला आपण पहिली गोलमेज परिषद या संकल्पनेविषयी माहिती पाहिली. बघा, महात्मा गांधीजीनं 1930मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं. मग हे आंदोलन का सुरू केलं तर इंग्रज सरकारने गांधीजींच्या काही मागण्या मान्य केल्या नाहीत. मिठावरील कर रद्द करणे, मीठ बनवण्यास सरकारी मक्तेदारी रद्द करावी, ह्या प्रमुख मागण्या गांधीजींच्या होत्या. परंतु तसेच लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्य ठराव संमत झाल्यानंतर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गांधीजींच्या ह्या मागण्या अमान्य झाल्या आणि गांधीजीनं सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. मग आपण त्याविषयी काय पाहिलं तर सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून संपूर्ण जनता गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊ लागली आणि यामुळे इंग्लंडला भीती वाटू लागली की गांधीजींच्या माध्यमातून हे सविनय कायदेभंग आंदोलन सुरू झालं, त्यामुळं आता आपली भारतातील सत्ता सुरक्षित नाही. लवकरात लवकर गांधीजींचे हे सविनय कायदेभंग आंदोलन आहे, हे आंदोलन कसं आपल्याला बंद करता येईल यासाठी काय केलं आहे, इंग्लंडने हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं, 1930 ते 1932 या कालावधीमध्ये लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं आहे. गेल्या तासाला आपण पहिल्या गोलमेज परिषदेविषयी माहिती पाहिली होती. या तासाला आपण गांधी आयर्विन करार या संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहे. बघा, मग पहिल्या गोलमेज परिषदेला काय झालं तर पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातील विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिकाचे प्रतिनिधी उपस्थित राहिले, परंतु राष्ट्रीय सभा मात्र पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहिली नाही किंवा राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भागच घेतला नाही. मग ही राष्ट्रीय सभा आहे, ही राष्ट्रीय सभा संपूर्ण देशाची प्रातिनिधिक संस्था होती, म्हणजे संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारी सभा होती आणि तिचा एकही सदस्य पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिला नाही. म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या अनुपस्थित, म्हणजे उपस्थित कोणच नव्हता, एकही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही. मग राष्ट्रीय सभेच्या अनुपस्थित इंग्लंड सरकारला कोणताही निर्णय घेणे शक्य झाले नाही आणि त्यामुळं पहिल्या गोलमेज परिषदेची चर्चा काय झालेली होती, निष्फळ ठरलेली होती. म्हणजे पहिली गोलमेज परिषद काय झाली, अर्थहीन ठरली. काही फायदा झाला नाही. का फायदा झाला नाही तर त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेने सहभाग घेतलेला नाही. आज आपण गांधी आयर्विन कराराविषयी माहिती घेणार आहे. बघा, गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. आता गोलमेज परिषद दुसरी फेरी आहे, दुसरी गोलमेज परिषद आहे. या दुसऱ्या गोलमेज परिषदेतील फेरीमध्ये राष्ट्रीय सभा चर्चेमध्ये सहभागी होईल किंवा सामील होईल अशा आशा ब्रिटनचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केली, व्यक्त केली. मग जर भारतामधील जी राष्ट्रीय सभा आहे, या राष्ट्रीय सभेने काय व्हावं, गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याशी संबंधित चर्चा करावी आणि चर्चा करून काहीतरी काय करावा, त्या ठिकाणी प्रश्न सोडवून घ्यावा. मग काय झालं तर गोलमेज परिषदेची दुसरी फेरी आहे, या दुसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल, म्हणजे सहभागी होईल अशी आशा ब्रिटिशचे किंवा ब्रिटनचे इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केले, व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी काय केलं तर आपले जे प्रधानमंत्री आहे, या प्रधानमंत्र्याचे आव्हान लक्षात घेता भारतातील जे व्हाईसराय आहेत, ह्या व्हाईसरायने गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केले. जर राष्ट्रीय सभेच्या सदस्याने दुसऱ्या गोलमेज परिषदेला सहभागी व्हायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, त्यांना थोडंसं प्रेमाने वागावं लागेल. मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर प्रधानमंत्र्याचं आव्हान लक्षात घेतलं की बाबा प्रधानमंत्र्यांना काय वाटतं आपल्या की राष्ट्रीय सभेच्या नेत्याने काय व्हावं, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हावं. जर राष्ट्रीय सभेच्या नेत्याने सहभागी व्हायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, त्यांना तुरुंगातून सोडावं लागेल. मग हे आव्हान लक्षात घेता भारताच्या व्हाईसरायने गांधीजी आणि गांधीजींचे जे अन्य सहकारी आणि नेते होते त्या नेत्यांना काय केलं, तुरुंगातून मुक्त केले. राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं. आता ही राष्ट्रीय सभा आहे, ही राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होईल आणि
रॅम्से मॅकडोनाल्ड जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत किंवा प्रधानमंत्री आहेत या प्रधानमंत्र्याशी व्यवस्थित चर्चा करतील आणि सविनय कायदेभंग चळवळ कशी मागे घेता येईल यासाठी ह्यांनी काय केलेलं आहे, सुरुवाती केलेल्या आहेत. मग राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने आपल्याशी चर्चा करता यावी यासाठी पोषक म्हणजे चांगले वातावरण तयार करायला सुरुवात केली. गांधीजींना आणि त्यांच्या नेत्यांना सोडून दिलं म्हणजे काय होईल, तर गांधीजींच्या मनामध्ये असणारा जो रोष आहे तो रोष काय होईल, कमी होईल. मग त्यांचे नेते आहेत ते नेते तुरुंगातून सोडून दिले. ह्या सगळ्या गोष्टी का चालल्यात, तर राष्ट्रीय सभेनं दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं म्हणून यासाठी सर्व गोष्टी ह्या करायला सुरुवात केलेली आहे. महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यात एक समझोता झाला, यालाच गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. आणि मग गांधीजींना सोडून दिल्यानंतर भारताचे व्हाईसरॉय त्यावेळेस कोण होते, तर आयर्विन होते. मग महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यात एक समझोता झाला म्हणजे त्यांच्यामध्ये एक तडजोड झाली, समझोता झाला, यालाच गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. गांधी आयर्विन का करार म्हणायचं, तर गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यामध्ये एक समझोता झाला की बाबा काय समझोता झाला, गांधीजीनं कायदेभंग चळवळ बंद करावी, गोलमेज परिषदेला हजर राहावे आणि त्यांच्याकडे गांधीजींनी एक मागणी केली, आमचे जे सत्याग्रही आहेत ते सर्व सत्याग्रही काय करावे, सोडून द्यावेत. असा ह्या दोघांमध्ये काय झाला, समझोता झाला, त्यालाच गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. आणि या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपदीचा स्वीकार करण्याची हमी दिली. त्या बदल्यात ब्रिटिश सरकारने ह्यांच्यामध्ये जो गांधी आयर्विन करार झाला या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारतात जी प्रस्तावित राज्यघटना तयार होणार आहे पुढं भविष्यामध्ये, भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपदीचा स्वीकार करण्याची काय दिली, गांधीजींना हमी दिली. त्या बदल्यात परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगात चळवळ मागे घेतली. आणि त्या बदल्यात काय करायचं, तर राष्ट्रीय सभेनं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं कायदेभंग चळवळ मागेची, परिणामी राष्ट्रीय सभेनं सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली. म्हणजेच दोघांमध्ये एक समझोता झाला. ब्रिटिशांनी काय करायचं, ब्रिटिश सरकारने, तर प्रस्तावित या कारणानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपदी स्वीकार करण्याची हमी दिली. त्या बदल्यात गांधीजींनी काय करायचं, त्या बदल्यात तर सविनय कायदेभंग आंदोलन मागं घ्यायचं आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेची चर्चा आहे या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं. आणि तिसरी गोष्ट, गांधींचे जे सत्याग्रह आहेत त्या सत्याग्रहांना सोडून द्यायचं. या अशा अटी मान्य केल्या आणि गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होण्यासाठी काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आणि गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ काय घेतलेली आहे, मागे घेतलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा, या कारणानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपदीचा स्वीकार करण्याची हमी दिली. परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली. अशा पद्धतीने गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. या कराराविषयी आज आपण माहिती घेतली. पुढच्या तासाला आपण गोलमेज परिषदेविषयी माहिती घेणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तर आजचा अभ्यास काय आहे, तर गांधी आयर्विन करार या संकल्पनेविषयी माहिती लिहा. गोलमेज परिषदेतून सुरुवात करायची ते इथपर्यंत चर्चेमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली. अशी ही गांधी आयर्विन करार ही आपली संकल्पना आहे. म्हणजे टिप्पा लिहा. याविषयीची माहिती आहे ती तुम्ही लिहून मला पाठवायची आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.